4 आमदार पक्षाचे असताना पक्षाला ताकद मिळणं आवश्यक होतं. पण हा प्रश्न आपण त्या 4ही आमदारांना विचारला असता तर आपल्याला अधिक समर्पक उत्तर मिळालं असतं. पण माझ्याकडं अधिकार नसताना त्याच्यावर अधिकारवाणीनं मी बोलणं हे अतिक्रमण, आमदारांच्यावर अतिक्रमण होतं. की 4ही आमदार, राजू खरेसारखा एक सात्विक आमदार त्या पक्षात असताना त्यांना हे प्रश्न विचारा, ते समर्पकपणानं आपल्याला उत्तर देतील. आता आपण म्हणालात मंगळवेढा आणि पंढरपूरला आघाडी सत्ता आली आहे, तर पालकमंत्री काल असं म्हणत होते की आघाडी आमच्या सोबत येतील, आम्ही सोबत घेऊ. नाही, ते मायाळू आहेत. ते जाऊन बोलून चर्चा करून त्यामध्ये त्यांचा हातखंड आहे, त्यांचा अभ्यास दांडगा आहे. माणसं आपलीशी करण्यामध्ये कागदाला कागद जोडणं, माणसाला माणूस जोडणं, विकास कामानं माणसं आपल्याबरोबर घेणं, या गोष्टी ते करतील. ते अपघातानं पालकमंत्री झालेले आहेत, मोठ्या कष्टानं पालकमंत्री झालेले आहेत. परिस्थिती वेगळी दिसते. एका दुसरा नगर परिषद वगळता कुठंही आता राष्ट्रवादी दिसत नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण करणार? विकास आघाडीमध्ये आम्ही आघाडी केल्यामुळं वेगळं पक्षाचं क्रेडिट सांगणं योग्य होणार नाही. परंतु मंगळवेढ्याची नगरपालिका जशी मी प्रचार करून उलोद आणलेलं होतं, तशाच पद्धतीनं प्रचार केल्यानंतर आज मंगळवेढ्याची नगरपालिका विकास आघाडी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी या नावाखाली स्थापन करून त्या ठिकाणी मंगळवेढा, पंढरपूर या ठिकाणी न्याय मिळाला. हे आपलं वैयक्तिक कर्तृत्व आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही. पण राष्ट्रवादीचा नेता म्हणून आत्ता जिल्ह्याची जी परिस्थिती झाली आहे, राष्ट्रवादी कुठेतरी हद्दपार झाली अशा पद्धतीची स्थिती दिसते. त्याचं काही विश्लेषण मर्यादित राहिली असं वाटत नाही? जयकुमार गोरे देखील असं म्हणाले की अकलूजपुरता एका गावापुरता मर्यादित राहिली राष्ट्रवादी. त्यांच्या मागं व्याप खूप आहे आणि जरा पैलवान गडी असल्यामुळं ते फार खोलात जाऊन अभ्यास करत. निम्म्या ठिकाणी आपण सत्तेत असतानाही पराभूत का झालो त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे होतं. तसं न सांगता फक्त मनगटशाहीच्या जोरावर नुसतं रेटून बोलतात, पण त्याचं नियोजन केल्याचं काही जाणवलं नाही. त्या ठिकाणी आपण का गेलो नाही, आपण त्या ठिकाणी आलेलं अपयश कशाचं कारण आहे, सांगोल्यासारख्या ठिकाणी, पंढरपूरसारख्या ठिकाणी का अपयश आलं पक्षाला, याच्याबद्दलचा विचार काही केलेला दिसत नाही.